हॅलो गाईज, वेलकम बॅक टू SK's यूट्यूब चॅनल. सो दिवसांनी मी एक ब्लॉग बनवतीये मेकअपचा. तुम्ही बघू शकता माझा आधीचा चेहरा कसा झालाय आता आणि मेकअप नंतर मी कशी दिसते सुंदर. तर अशाच पद्धतीने मी चेंज केले. आता मस्तपैकी हेअरबँड लावायचा म्हणजे केस मेकअपच्या मध्ये मध्ये येणार नाही. बघू शकता तुम्ही माझा आधीचा चेहरा. पहिलं लावायचंय टोनर, म्हणजे मेकअपच्या आधी आपण टोनर लावलंच पाहिजे, म्हणजे नंतर ते पिंपल्सचे इश्यूज होत. तर मी हे बायोटिकचं टोनर यूज करते. बघू शकता. टोनर नंतर येतं मॉइश्चरायझिंग. मॉइश्चरायझर साठी हे क्वेंच अल्ट्रा लाईट जेल मॉइश्चरायझर हे यूज करते मी. हे वालं आता ह्याला वापरून मला असं वाटतंय 7-8 महिने झाले हे मी वापरतात. ऑलमोस्ट एक डब्बा संपलाय. आता हा यूज करते. म्हणजे स्किन हायड्रेशन मध्ये राहतोय, सुकत नाही चेहरा, ड्राय पडत नाही मेकअप नंतर, म्हणून आपण हे मॉइश्चरायझर लावायचं. सो आता याच ठिकाणी मी मॉइश्चरायझर वगैरे सगळं लावलेलं आहे. आता आपल्याला लावायचंय प्रायमर, राईट गाईज. मी हे इनफॅलिबल मॅटिफाईंग बेसचं हे प्रायमर यूज करते. तर आता प्रायमर माझं लावून झालंय. प्रायमर बेसिकली प्रायमर ह्या गोष्टीचं काम करतं की मेकअपच्या आधी एक लेअर बनवतं, त्या जेणेकरून मेकअप स्किनच्या आत जात नाही. मेकअप स्किनच्या आत गेला तर तुमची स्किन डॅमेज होते, त्याच्यावरती पिंपल्सचे प्रॉब्लेम होतात. एकतर पिंपल जाण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे मला माहिती आहे चांगलंच, कारण की माझ्या चेहऱ्यावरती आधी भरपूर पिंपल्स होते. मी त्याच्यासाठी ते जाण्यासाठी भरपूर काय केलंय. त्याच्यामुळं प्रायमर स्किप करू नका. प्रायमर लावल्यानंतर आता हे मी प्रो कन्सिलर यूज करते ते. सो गाईज आता मी हे कन्सिलर लावलेलं आहे, हे वालं ऑरेंज. त्यानंतर मी हे फिंगर्सनी ब्लेंड करते, कारण की मला एकदम सेटल मेकअप आवडतो. उगाच काहीतरी थापायचं म्हणून थापायचं नाही. ब्लेंड करून झाले तुम्ही बघू शकता. सो आता त्याच्यावरती लावायचे आपल्याला हे वालं प्रो कन्सिलर. ही शेड लावायची. मी आर्टिस्ट नाहीये, मला जसा मेकअप आवडतो मी तसंच बनवते. मला जास्त स्टेप बाय स्टेप मी करत नाही. भरपूर गोष्टी माझ्या चुकल्या पण असतील, असं नाहीये नसन चुकल्या, पण तरी पण मला कोणाच्या हातचा मेकअप आवडत नाही. मला माझ्या चेहऱ्यावरती माझ्याच हातचा मेकअप आवडतो. मेकअप आर्टिस्ट स्त्रिया मुली यांच्यावरून माझा विश्वास डायरेक्ट उठलेला आहे. का सांगते, कारण की मी पैसे देऊन आतापर्यंत 3-4 वेळा मेकअप आर्टिस्ट कडून मेकअप करून घेतलाय. प्रत्येक टायमिंगला मला परत मेकअप करावाच लागतो. मोकार माझे पैसे वाया गेले ते. त्याच्यामुळे माझा कोणावरती विश्वास नाही. बाय द वे मी कशी भूत दिसते. सो आता ह्याला ब्लेंड करून घेऊ आपण. ब्लेंडिंग व्यवस्थित जमायला पाहिजे. उगाच काहीतरी थापायचं आणि बळच काहीतरी नाही करायचं. आता इथे फाउंडेशनचं, तर फाउंडेशन माझं हे मॅकचं यूज करते मी. NC15 ह्याचा नंबर आहे. दिसत असं नसेल माहित नाही, पण मी सांगते माझ्या शेडनुसार मी यूज करते. तर मी आता घेतले जरासं हातावरती. सी डिफरन्स. फाउंडेशन लावायचं आणि एक टर्न करून घ्यायचा. जसं चेहऱ्याला लावतो फाउंडेशन तसंच आपल्याला मानेला पण लावायचंय. नाहीतर नंतर काय होतं, काहीतरी कोणाची तरी मुंडी आणून आपल्या थोबडाला, आपली थोबडाची मुंडी कोणाला तरी कशाला तरी चिटकवली असं वाटतं. इथं मी जास्त कष्ट घेत नाही. इथं आपलं असंच क्रीम लावल्यागत चोळायचं. इथं कोण आपल्याला ब्लेंडिंग केलंय का नाही कोण बघत नाही. तर आता माझी ब्लेंडिंग वगैरे सगळी झाली. ते आता येते ब्लशची वेळ. तर ही लिपस्टिक आहे. मी ब्लशसाठी ही लिपस्टिकच यूज करते, किंवा आय शॅडो पॅलेट मधल्या शेड्स यूज करते. जास्त नाही लावायचं. ही एक तर आधीच मॅट लिपस्टिक आहे ही. आता ओके.
जास्त लावायचं नाही, कमीच लावायचं, कमी क्वांटिटी मध्येच लावायचं, कारण की लिपस्टिक असते. ब्लशची गोष्ट वेगळी आहे. लिपस्टिक जास्त लावली की ती काढता येत नाही, कारण की मॅट आहे. आता मला सवय झाली ते, त्याच्यामुळे माझं बरोबर व्यवस्थित लागतं. आता येते लूज पावडरची वेळ. लूज पावडर लावली ना की कसं मेकअप सेट होतो, क्रीमी क्रीमी दिसत नाही, म्हणून आपल्याला लूज पावडर लावायची. तर आपलं हे लावून झालेलं आहे. पावडर लावलेली बघा कसा डिफरन्स दिसतोय. मला ब्लश खूप कमी वाटतंय. थोडस हा वाला शेड घेते मी. हा वाला दिस वन, हा वाला शेड घेते मी. आपण आता करूया आय मेकअप. सो दॅट्स वाय मी त्याच्यासाठी हा घेतेय शेड, हा वाला. माझी साडी थोडीशी अशी हे, सो त्याच्यासाठी मला जर थोडासा शिमरी लुक पाहिजे, त्याच्यामुळे मी घेते पहिला ब्राऊन कलर घेते. आता ब्राऊन. ओके, सो कॉल्ड मेकअप आर्टिस्ट येते माझ्या कॉमेंट्स मध्ये आणि म्हणतात हिला मेकअप नाही येत, ही तर कशासाठी ही कसलं पण हे करते असं तसं. त्यांच्या नुसते लोकांना लुबाडतात. तुमच्या यायला तर मेकअप आर्टिस्ट आजकालच्या एवढ्या डेंजर भयानक लुबाडतात ना, कारण की ना आजकाल त्यांना असं वाटतं की भाई त्यांचं 2-4 हजार रुपयाचं त्यांचं फाउंडेशन असतं ना की त्यांना असं वाटतं क्लायंटनी पण त्यांना तेवढेच पैसे द्यावे. अरे एवढी तुमची मेकअप थोडीशी पण बॉटल नसेल तुमची, आणि जरी असली तरी यातलं तुम्ही एवढंच मेकअपचं आम्हाला लावताय, काय भरभरून लावत नाही. कसले पैसे एवढे चार्ज करताय तुम्ही? नॉनसेन्स भाई. मी 500 रुपयामध्ये मेकअप तुमचा करून देऊ शकते, त्यांच्यापेक्षा भारी. ना तुम्हाला जास्त भडक वाटल, परत ना तुमचं फाउंडेशन फुटलं जाईल. कमी प्राइसचं मेकअपचं सामान असलं ना तरी तुमच्या गोष्टींवरती ते डिपेंड करतं की तुमचा मेकअप कसा होणार आहे आणि कसा नाही. तुम्हाला जर काही येत नसेल ना, किती पण महागडे तुम्ही प्रोडक्ट घ्या, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जर तुम्हाला मेकअप येत असेल तर ठीक आहे, तुम्ही जर पैशावाले असताल तर एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला काही हरकत नाहीये. पण जर तुम्हाला मेकअप, तुम्ही बिगिनर आहेत ना, तर छोट्या छोट्या गोष्टींपासूनच तुम्ही सुरुवात करा प्लीज. उगाच आई बापाचे पैसे उगाच घालू नका. नॉनसेन्स. म्हणे मला मेकअप आर्टिस्ट व्हायचे, शो कॉल्ड मेकअप आर्टिस्ट. नॉनसेन्स. दुश्मनी नाही अशी पर्सनली, पण मला राग येतो कारण की तुम्हाला ना एक्सपिरियन्स आहे ना काय आहे. तुम्ही 2-2, 3-3 महिन्याचे कोर्स करून तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला लगेच तुम्ही 10,000ची ब्राईड घेणार, तुम्ही असंच करणार, तुम्ही तसंच करणार. अरे छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा, तेव्हा कुठं तुम्हाला ऑर्डर्स येतील. लोकांना तुमचं काम समजू द्यात. तुमचं काम बघितल्याशिवाय तुम्हाला कोणी ऑर्डर देणार नाहीयेत. तर आता मी लावतीये हे आयलाइनर लावते, ते हे शिमर टाईपचं. सो आता माझा आय मेकअप तयार झालेला आहे. आता आली वेळ लायनर लावायची. सो मी लायनर लावून घेते. असं नाही लावता येणार मला, मी आरशात. परफेक्ट. सो माझं मी लायनर लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर डोळ्यांचं सगळं झालेलं आहे. आता आपण काय करू, लॅशेस कर्ल करून घेऊन. बरोबर, मला लॅशेसला ते फॉल्स लॅशेस लावायला मी आधी आवडत. आता नाही आवडत. का नाही आवडत? कारण की त्यांनी आपले जे ओरिजिनल लॅशेस असतात ना ते पण खराब होतात. कारण की तुम्ही कधी पण नोटीस करा, तो ग्लू आपण जेव्हा काढतो ना तेव्हा 1-2 असे लॅशेस निघतातच. ह्यानी पण कधीतरी निघतात, नाही असं नाहीये, पण इनफॅक्ट जास्त नाही निघत त्याच्यासारखं, आणि डॅमेज पण नाही होत. हे असं नॅचरल टाईपचं, फक्त जरा असं. आता इथं पण करून देऊ. लॅशेस कर्ल झाल्यावरती कर्ल करायचे पहिले, त्याच्यानंतर मग मस्कारा यूज करायचा, म्हणजे मस्कारा पण उठून दिसतो.
आता इथं मी मस्कारा लावलाय, तुम्ही डिफरन्स बघा. का इथं काय नाही लावलेलं आणि इथं मस्कारा लावलाय. फॉल्स लॅशेसची गरज नाहीये. तुमच्यापाशी कर्लर असेल तर, लॅशेस नसतीलच तर तुम्ही यूज करू शकता फॉल्स लॅशेस. आएंगे हमारा प्यारा काजल. मी हे काजळ यूज करते. जरासं बाहेर निघतं बरं काय काजळ, त्याच्यामुळे मी एवढं नाही यूज करत. काजळ आता लावून झाले. आता तर आता आपला मेकअप झालेला आहे. आता फक्त आपले लिपस्टिक लावायची आहे. त्याच्यासाठी आपण पहिली स्किप माय पिंपल्स. ओके गाईज, लिप लायनर झालेलं आहे. ही मी कोणती यूज करते माहिती का? इनसाइडची लिपस्टिक यूज करते. आधी मी रेव्हलॉनची यूज करायचे पण त्याने माझे होठ काळे पडायला लागले. दॅट्स वाय मी आता यूज करते इनसाइडची. पहिल्यांदाच वापरते मी इनसाइडची, कारण की माझ्या मैत्रिणी आहेत त्या भरपूर इनसाइडच्या वापरतात. हवाला शेड यूज करते. आयब्रोज फिल करायचे मी राहिले होते, तरीच मला वाटलं होतं मी काहीतरी विसरतीये. तर हे जेल लायनर आहे ते मी यूज करते. थोडा ब्युटी साइड डोंट वरी. सी डिफरन्स. जास्त उगाचच काहीतरी काय काय मेकअप आर्टिस्ट काय करतात, हे जे त्यांना आयब्रोज फिल करता येत नाही, उगाचच काहीतरी काजळ थापल्यागत असं धाड 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 लावतात. इतकं घाण, इतकं विचित्र दिसतं ना ते. तुमच्या डोळ्यांवरती तुमचा लुक हे होतो की भाई तुम्ही मेकअप कसा केलाय, समोरच्याला आवडल नाही आवडल. तुमचे डोळे जर चांगले झाले ना, तुमचा मेकअप कसा पण असू द्या छानच दिसणार आहे. आता आयब्रोज तर फिल करून झाले. ते फिल्टर वगैरे काहीच नाहीये, तुम्ही बघू शकता. हे का बघू शकता, फिल्टर वगैरे काहीच नाहीये. बिना फिल्टरचा माझा मेकअप बघू शकता. लोकांना आजकाल फेक पर्सनॅलिटी दाखवायला खूप मजा वाटते, त्याचा काही फायदा होत नाही. ओके, सो जे काही आहे ना ते रिअलच दाखवा. माझ्या फेसवरती पण छोटे छोटे पिंपल्स आहे, बघू शकता. देख बघा, हे बघा, एकदम नॉर्मल आहे, जास्त नाही. आधी खूप होते, आता नॉर्मल झालेत. ओके, आता येतंय आपलं लिप ग्लॉस. ज्युसी दिसतंय एकदम असं सुंदर. कधी कधी ना मला मी लय आवडते माहिती का, प्रेम होऊन जातं मला माझ्यावरती, स्वतःवरती. सो गाईज, अशा पद्धतीने माझा मेकअप झालेला आहे. आता मला असं वाटतं मी साडी घालून मस्त असा आपको दिखा दू. तर त्याच्यामुळे जरासं थांबा तुम्ही, मी तोपर्यंत चेंज करून येते आणि तुम्हाला दाखवते माझा लुक, फायनल लुक. सो गाईज, दिस इज माय लुक, फायनल लुक. हा माझा फायनल लुक आहे. मी ही साडी घातली आहे पार्टीवेअर आणि हा ब्लाऊज माझा पहिलाच आहे शिवलेला. तो कशावरती पण मला मॅच होतो. सो मला हे कॉम्बिनेशन चांगलं वाटलं, दॅट्स वाय मी ही घातलेलं आहे. आणि अँड दिस इज माय मेकअप. बिना फिल्टरचा मेकअप माझा. बघा माझा फिल्टर, देखो, काहीच फिल्टर लावलेला नाहीये मी, तरी पण माझा मेकअप किती सेटल दिसतोय. एकदम काहीतरी भडक नाही वाटत, बरोबर? राईट, आय एम राईट. क्यूट दिसते ना गाईज? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा लुक कसा झालाय. आणि बघा तुम्हाला मी जवळून पण दाखवते. पिंपल्स आहे त्याला स्किप करा, पण बघा माझं फाउंडेशन कुठं फुटलेलं दिसतंय का, की बाबा हायलायटर जास्त लागलंय किंवा काय गोष्टी राहिल्यात असं काय वाटतंय का? म्हणजे नाही का एकदम असं भडक भडक असे पोर्स तरी दिसतात का माझे ओपन? नाही दिसत आहे का? कारण की मी स्टेप बाय स्टेप माझ्या पद्धतीने मेकअप केलाय. दुसऱ्यांचं जेव्हा तुम्ही कॉपी करता ना तेव्हा काय होतं की एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकून राहते. पण जेव्हा तुम्हाला मेकअप पैसा कमावण्यासाठी शिकू नका, तुम्हाला आवड असेल तरच शिका. तुम्हाला असं वाटत असेल ना की भाई आपल्याला काहीच येत नाही, आपल्या मेकअपच येत नाही, हेच नाही तेच नाही, तुम्हाला मेकअप आर्टिस्ट काय तुम्हाला जास्त नाही शिकवणार. ते त्यांचं सिक्रेट आहे ना, ते हाईडच ठेवतात का,
कारण की त्यांना अशी भीती असते की भाई ह्यांना माझ्या स्टुडंटला मी जर जास्त शिकवलं तर नेक्स्ट पुढे जाऊन ते आपल्याला हे होईल, कारण की ऑर्डर्स मुलींना स्टुडंट्सला जातील, मला नाही येणार, मग त्यात लॉस माझा होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे कोणतीच मेकअप आर्टिस्ट तुम्हाला एकदम डिक्ट सांगत नाही. सो इन्व्हेस्टमेंट जास्त तिकडं घालवू नका, एवढे लाख रुपये. आई बापाचं जरासं हे करा प्लीज. युट्यूबला बघून सुद्धा मेकअप शिकला जातो, जसं की मी. बॅकग्राऊंड पण स्किप करा, नाहीतर मला म्हणतात अंजली तुझं असंच आहे, अंजली तुझं तसंच आहे, एवढा मेकअप छान केला पण बॅकग्राऊंडचं काय. भाई मी रियालिटी लपवत नाही. दिस इज माय होम. तिथं प्रत्येकाच्या घरात तर हा पसारा असतोच, माझ्या पण आहे, त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही. ओके. मला काय तुम्हाला शो करायचंय की भाई मेकअप कसा केला जातो. जास्त कोणाला कॉपी करू नका, आपल्या स्वतःला पण चांगला, आपण स्वतः पण चांगला मेकअप करू शकतो. मला फक्त तुम्हाला हे शो करायचं होतं, मला हे नव्हतं शो करायचं का भाई माझं घर बघा, तुम्ही माझ्या घरातला पसारा बघा, भाई माझ्या घरचा कलर गेला हे ते. डोंट, प्लीज जस्ट डोंट. ओके, बाय.